आज आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे. कुठे ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यातल्या त्यात आज सासऱ्याची पडली तीच सुद्धा आहे म्हणून स्वयंपाकही भरपूर करावा लागला. पण सकाळी लवकर उठून मी सगळा स्वयंपाक करून घेतला आहे. आता फक्त वडे बनवायचे बाकी आहे. माझ्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासात मला पूजा पण करायची आहे, वडे पण बनवायचे आहे, सगळं कंप्लीट करायचं आहे. खूप जास्त घाई गडबड झाली आज. जायचं ते तुम्हाला सांगतेच पुढे. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि त्यातल्या त्यात आज माझ्या सासऱ्याची पडली तीचसुद्धा होती आणि स्वयंपाकही भरपूर करायचा होता. स्वयंपाक सगळं झाला आहे. सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक करून घेतला. फक्त वडेच बनवायचे आहे. आणि आज मला स्वयंपाकही भरपूर करायचा होता, जसं की डाळ, भात, भाजी, पोळी, खीर किंवा दूधपाकच बनवला मी. आणि भजे, वडे हे सगळं बनवायचं होतं. आणि कुठे जायचं म्हटलं तर एवढा सगळा स्वयंपाकही होता. त्यासाठी मी सकाळी लवकर उठली होती आणि जास्त काही शूटही केलं नाही, कारण की तेवढी घाई गडबडच होती. म्हणून पटापट सगळा स्वयंपाक आवरून घेतला. सासऱ्याच्या माझ्या आज पडली तीत होती तर त्यांनाही नैवेद्य दाखवून दिला. आणि वडे काही सगळे तळले नाही, कारण वडे गरम गरमच खायला चांगले लागतात. फक्त 5-6 वडे तळले मुलांपुरते, कारण आम्हाला दोघांनाच जायचं होतं. आणि सकाळी आम्ही लवकरच निघालो होतं. तसं तर याहूनही लवकर आम्हाला जायचं होतं, तरीही 12 वाजलेच आम्हाला जायला. आणि आता आम्ही निघालेलो आहात. जे मध्ये बसली आहे ती माझी नणंदबाईची मुलगी आहे आणि जी शेवटी बसली आहे ती माझी नणंदबाई आहे. तर आम्ही तिघी आणि यांची मिस्टर आणि जावईसुद्धा होते आणि माझेही मिस्टर, एवढे जण आम्ही निघालो होतो. तर आज आम्ही आलेलो आहोत, आमच्या सुरतमध्ये आलेली आहे शिव महापुराणची कथा. तर तिथेच आम्ही आलेलो आहोत. आणि मग शिव महापुराणची कथा म्हटली की त्यामध्ये गर्दी केवढी असते हे तर कुणाला वेगळं सांगायची गरजच नाही आहे. आणि पहा, गेटही किती सुंदर बनवलेलं आहेत ना. आणि ही गर्दी तर अगदी कमी आहे, पुढे तुम्हाला दिसेलच केवढी गर्दी होती तर. आणि मग इथे आलेलो आहोत तर फोटो काढले जाणार नाही असं तर होणारच नाही. मग आम्हीही थोडेफार फोटो काढून घेतले. आणि पहा किती गर्दी दिसत आहे ना. तसं पाहायला गेलं तर डेकोरेशन इतकं सुंदर केलेलं होतं, पण पाहायला एवढा काही वेळ मिळाला नाही, कारण मग जसा जसा वेळ वाढतो तशी तशी पब्लिक वाढत जाते आणि मग बसायलाही जागा मिळत नाही. केवढी पब्लिक आहे बघा. हाऊसफुल फर्स्ट डे शिव महापुराणच्या कथात आलेलो आहे आम्ही. पुढे दाखवते तुम्हाला, दर्शन करावते मी पुढेही. पुष्कळ गर्दी आहे इकडे. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे डेकोरेशन तर भरपूर केलेलं होतं, पण जास्त काही मी कॅप्चर केलं नाही, कारण मग जायची तेवढी घाई गडबड असते आणि मग बसायलाही जागा मिळत नाही. तशीही आम्हाला बसायला जागा मिळालीच नव्हती. बघा, आम्ही अगदी उन्हामध्ये बसलेलो होतो. 3 तास आम्ही उन्हामध्येच कथा ऐकली, कारण सगळे पंडाल फुल होते एकदम. आणि आता आपल्या सुरतमध्ये आल्यावर म्हटल्यावर मग कथाचा लाभ आपण ही तर घ्यायलाच पाहिजे ना, म्हणून आम्ही काही जागा बघितली नाही. आणि मला तर भोले बाबांनी भरपूर काही दिलेलं आहे. मग जेव्हा ही कथा जवळपास होते तेव्हा मी तर जाण्याशिवाय राहतच नाही. मागच्या वर्षी अगदी घराच्या जवळ आली होती तर मी पूर्ण 7 दिवस गेली होती, पण यावेळेस थोडी दूर आहे म्हणून काही जाणं होणार नाहीये. हमारा मन ऐसा करा कि यहाँ हम उस समय पर कुबेरेश्वर बाबा का धाम हमने देखा नहीं था. हमारा मन करा कि यहाँ कोई स्थान ऐसा है जो हमको खींच रहा है. तो हम अपनी गाड़ी को वापस मोड़े, ड्राइवर से कहा कि लेकर चलो. यहाँ पहुंचे. उस समय पर सुमानी जी जब आए थे तो हम धाम पर एक टूटी हुई खाट थी. सुमानी पत्र लेकर मैं श्री रमेश शिवराम महाले, मैं मंदाबाई रमेश महाले, प्लाट नंबर 50 है, जय रणछोड़ नगर. तर मंडळी, आत्ताच आम्ही आले
अगदी चक्क जाम गर्दी होती आणि ट्रॅफिकमध्ये फसून गेलो होतो. दोन तास लागले आम्हाला ट्रॅफिकमधून बाहेर निघता खूप जाम झालं होतं आणि खूप जास्त थकवाही लागतो आहे. उन्हामध्येच आम्ही बसलो होतो आणि अगदी आता 7:30 वाजलेले आहेत. आली, फ्रेश झाली आणि कथा तर पूर्ण भेटली छान ऐकायला. पण पुष्कळ गर्दी होती, पुष्कळ म्हणजे पुष्कळ, फारच गर्दी होती. कमीत कमी 15 ते 20 लाख पब्लिक तर असणारच असणार. कुठेही कथा हो एवढी गर्दी तर असतेच असते आणि सुरतमध्ये स्पेशली जेव्हा कथा होते तेव्हा तर एवढी गर्दी असतेच. मागच्या वर्षीसुद्धा जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी झाली होती कथा आणि तेव्हासुद्धा एवढीच पब्लिक होती. आणि आता मकर संक्रांतीच्या आधी कथा झाली आहे आणि आता तर भरपूर पब्लिक होते आणि थोडं लांबही आहे, 1 तास लागतो जायला. आणि आज पहिला दिवस होता आणि आज संडे रविवारसुद्धा होता. म्हटलं आज घरी असतात सगळे तर आजची कथा ऐकून येऊ, मग काही जायला वेळ मिळणार नाही. त्यासाठी आम्ही आजच गेलो होतो आणि चक्क गर्दीमधून बाहेर निघलो आणि घरी आलो. आता खूप जास्त थकवा लागतो आहे. आता देवपूजा करते. स्वयंपाक तर जास्त काही करायचा नाही आहे, सकाळचाच पडलेला आहे, कारण आम्ही जेवण केल्याशिवाय असेच गेले होते म्हणून स्वयंपाक करायचा नाही आहे. आता फक्त दिवाबत्ती करते. फ्रेश तर झाली आहे मी. आजचा हा छोटासा व्लॉग मी इथंच थांबवते. अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.